राम से चल के राम पे आए, प्रेम कोई हमें और न जाने। राम से रूठे राम से माने, राम सिया की करुण कहानी। एक है चंदन एक है पानी। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम शिवपुत्र शंभूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक योगेश शेळकर यांच्या वतीने रामनवमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्यासोबत महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ देखील ठेवण्यात आला होता। यावेळी प्रामुख्याने शिवसेना प्रमुख विजय नाहटा उपस्थित होते। तसेच या ठिकाणी संपूर्ण भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। रामनवमी निमित्त मनोभावे आरती करत रामनवमी साजरी करण्यात आली। याचा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लाभ देखील घेतला। जन्म जन्म की खोज बताए, राम से चल। आज या ठिकाणी शिवपुत्र संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीनं या प्रतिष्ठानचे सर्व योगेशजी हेळकर यांच्या वतीनं रामनवमीचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याला आम्ही सगळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि दर्शनासाठी या ठिकाणी आलेलो होतो। आपण पाहिलं की शेकडोच्या संख्येने महिला भगिनी आणि पुरुष या ठिकाणी या आरतीला आणि देवाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। हे मंदिर जे आहे या मंदिराची अतिशय चांगली नेटकी आणि खूप छान सजावट केलेली आहे आणि लोकांना आनंद देण्याचं काम या रामनवमीच्या निमित्ताने योगेशनी केलं। त्याच्याबद्दल योगेशला त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो। योगेश या भागातला समाजाचं काम करणारा अतिशय तडफदार अतिशय तरुण अशा प्रकारचा कार्यकर्ता आहे आणि असंच काम त्यांनी भावी काळामध्ये निश्चितपणाने करावं। आम्ही सगळे त्याच्या पाठीशी उभं राहू अशा प्रकारची इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि खूप चांगला कार्यक्रम आयोजित केला, लोकांना आनंद दिला, एक धार्मिक वातावरण तयार केलं, त्याच्याबद्दल त्याचं मनापासून अभिनंदन करतो। आज रामनवमी निमित्त शिवपुत्र शंभूराजे प्रतिष्ठानाच्या ह्या रामनवमीला 15वे वर्ष आहे आणि तुम्ही पाहत असाल की अतिशय धार्मिक आणि एक असं सनातन पद्धतीने या ठिकाणी आम्ही रामनवमी साजरी करत असतो। या कार्यक्रमाला आज शिवसेना उपनेते विजय नाहटाजी, शहर प्रमुख विजय मानेजी, आमचे दिलीप घोडेकर, मिलिंद सूर्यराव, त्याच्याचबरोबर आमचे भास्कर शेठ पाटील आणि सुनील म्हस्कर अशी बरीचशी लोक सामाजिक क्षेत्रात काम करणारी आज यांनी या मंडळाला भेट दिलेली आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही महाप्रसाद महाभंडारा याचं सातत्यानं आयोजन करत असतो आणि आपल्या माध्यमातून सर्व रामभक्तांना आज रामनवमीच्या मी शुभेच्छा देतो। शिवपुत्र शंभूराजे प्रतिष्ठान कोपरी त्याचे संस्थापक अध्यक्ष योगेशजी हेळकर, हे योगेशजी हेळकर यांच्या माध्यमातून ही रामनवमी साजरी केली जाते आणि खूप छान नियोजन आहे। इथे महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम हा व्यवस्थितपणे पार पडत आहे। तरी ह्या कार्यक्रमाला खूप मान्यवरी उपस्थित दाखवली आणि योगेशजी हेळकर यांच्या हातातून समाजाची सेवा शैक्षणिक असू कोणत्याही क्षेत्रात असू त्यांच्या हातातून घडू ही साईचरणी प्रार्थना करतो। थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। आज या रामनवमी निमित्त आम्ही सर्वजण एकत्र आलो आहे आणि आमच्या विभागाचे तरुण तडफदार नेते योगेशजी हेळकर यांनी आज हा विजयजी नाहटा साहेबांना बोलून जो आज मार्ग मोकळा केला आमच्या एक रामनवमीनिमित्त, त्याबद्दल त्याला मनापासून धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो आणि लवकरच जाहीर ते कार्यक्रम घेऊया। व्हिडिओ जर्नलिस्ट निशाई शाहचा प्रिया रिपोर्ट, नवी मुंबई।